मुलांच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य शिक्षण मिळालं नाही तर मुलं व्यवसाय किंवा नोकरीपासून वंचित राहतात. स्वतःची जीवनशैली एका चांगल्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी, समाज हितासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी चांगलं शिक्षण प्रणालीची खरोखरच गरज आहे. आणि आत्ताची शिक्षण प्रणाली आहे यामध्ये खरंच बदल घडणं हे खूप गरजेचं आहे. आणि यासाठीच मिशन इंडिया ग्रुप एज्युकेशन इन्स्टिट्यूटनं गेली बरीच वर्ष काम केलेलं आहे. आणि हे काम कोणतं आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी भानु दिलीप चंदवानी. हेलो 24 तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज खरं तर आपण एका वेगळ्या विषयावर आणि एका चांगल्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे बदलत्या काळाची शिक्षण प्रणाली. आणि आपल्या बरोबर याविषयी बोलण्यासाठी आहेत मिशन इंडिया ग्रुपचे चेअरमन सागर शिंदे सर. नमस्कार सर. नमस्ते. खरं तर मागच्या वेळेस 23 मेला आपण सागर शिंदे सर यांच्या सोबत याच विषयावर अर्थात बदलत्या काळाची शिक्षण प्रणाली या विषयावर आपण चर्चा केली होती. आता पुन्हा एकदा आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि नेमकं त्यांचं काम कुठपर्यंत पोहोचलेलं आहे आणि कशा प्रकारे आता विद्यार्थ्यांसाठी पुढचं कर्तृत्व ते पार पाडतायत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर सर, खरं तर आपण बघतोय की जसं तुम्ही बघतायत की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातंय ते योग्य नाहीये किंवा त्याचा मार्ग थोडासा बदलणं गरजेचं आहे असं मत एकूणच मागच्या वेळेस तुम्ही व्यक्त केलेलं होतं. आणि त्यामध्ये नेमके कोणकोणते बदल गरजेचे आहेत ते मला सांगितलेलं होतं. मात्र डॉक्टर, मला यावेळेस समजून घ्यायचं आहे की एकूणच पालकांनी आणि मुलांनी नक्की नोकरी करावी की व्यवसाय करावा हा एक मोठा प्रश्न असतो. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? बऱ्याच ठिकाणी मुलं आणि पालक कन्फ्यूज असतात की बिझनेस करावा की नोकरी करावी. तर हा निर्णय कसा घ्यावा की पहिल्यांदा पालकांनी मुलांची आवड लक्षात घेतली पाहिजे. हे गरजेचं नाही की पालकांनी एखादा व्यवसाय केला किंवा नोकरी केली तीच मुलांनी केली पाहिजे. पहिला फोकस दिला पाहिजे की मुलांची आवड कोणती आहे. दुसरी गोष्ट आहे त्यांच्या नैसर्गिक गुणांना वाव दिला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की एकमत झालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पालकांमध्ये आणि मुलांमध्ये एकमत होत नाही. म्हणजे मुलांची आवड वेगळी असते आणि पालकांची अपेक्षा वेगळी असते. तर एकमत होणं गरजेचं आहे. कारण पालक ही मुलांच्या बाबतीत खूप चांगला विचार करू शकतात. मुलांनी त्या गोष्टी पालकांच्या समजून घ्यायला हव्यात. आणि चौथी गोष्ट की एकदा निर्णय घेतला मला बिझनेस करायचा किंवा मला नोकरी करायची तर ती मुलांमध्ये किंवा पालकांमध्ये प्रूफ करण्याची जिद्द मनामध्ये ठेवली पाहिजे. म्हणजे 100% एकदा निर्णय घेतलेला तो सिद्ध करण्याची ताकद मुलांमध्ये ठेवली पाहिजे असं. निश्चितच. तेव्हा एक निर्णय आणि एकमत असणं खूप गरजेचं आहे. सर, व्यावसायिक प्रणालीसाठी एक वेगळा अभ्यासक्रम जो आहे तो तुम्ही तयार केलेला आहे. तो अभ्यासक्रम काय आहे आणि कसा आहे? आम्ही जो व्यावसायिक अभ्यासक्रम तो अशा पद्धतीने तयार केला आहे. त्याच्यामध्ये आम्ही 16 विषय शिकवतो. 16 विषय प्रत्येक रविवारी, म्हणजे मुलांचं कोणतंही शिक्षण ब्रेक न करता प्रत्येक रविवारी 4 महिन्यामध्ये आम्ही प्रत्येक रविवारी 3 तास असा 4 महिन्यामध्ये हा अभ्यासक्रम आम्ही मुलांच्याकडून पूर्ण करून घेतो. आणि तो अभ्यासक्रम फिल्म स्वरूपात आणि मातृभाषेत आम्ही तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 16 विषय असे आहेत की पहिला विषय आहे गरज किंवा मान अपमान. म्हणजे मान अपमान झाल्यानंतर बरेच लोक खचून जातात. पण त्याच मान अपमानाची एनर्जी जर एखाद्या चांगल्या विषयासाठी उपयोगाला आली, म्हणजे बरेच लोक यशस्वी झाले, ती आतून कुठून तरी ठेच लागली तर माणूस एक वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो. हे आम्ही त्या विषयामधून शिकवतो. पुढचा विषय आहे ध्येय. एकदा ध्येय ठरवलं ना, कोणत्याही परिस्थितीत ते ध्येय चेंज झालं नाही पाहिजे. म्हणजे त्या उंचीवर जाण्यासाठी ध्येय फिक्स पाहिजे. त्याच्या पुढचा विषय असा आहे आम्ही संधी. म्हणजे आयुष्यात रोज हजारो लाखो संधी उपलब्ध होतात, पण कोणत्या संधी ठेवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे कन्फ्युजन बऱ्याच ठिकाणी असतं. तर त्या विषयामध्ये आपण संधी कोणत्या ठेवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे विद्यार्थ्यांना शिकवतो. त्याच्या पुढचा विषय आहे प्रोडक्ट आयडिया. मुलांचं स्किल डेव्हलप करून घेतो. म्हणजे मुलांना आम्ही अशा पद्धतीनं डेव्हलप करतो की एखादा मुलगा 10-10, 20-20 प्रोडक्ट तो 8 दिवसात बनवू शकतो. इतक्या मोठ्या आयडिया त्यांच्याकडून किंवा इतकं स्किल त्यांच्याकडून डेव्हलप करून घेतो. त्याच्या पुढचा विषय आहे की मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा विषय आहे. व्यवसायामध्ये मॅनेजमेंट जर नाही जमलं तर कोणताही व्यवसाय तो त्या लेवलनं पुढे जात नाही. मॅनेजमेंट हा खूप मोठा टॉपिक असल्यामुळे किंवा खूप मोठा विषय असल्यामुळे तो आम्ही 2 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. किंवा त्याच्या पुढचा विषय आहे की प्रॉब्लेम. नक्की व्यवसायामध्ये काय काय प्रॉब्लेम येतील आणि ते प्रॉब्लेम अगोदरच माइंडमध्ये असतील तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे. म्हणजे प्रॉब्लेम आलेले
त्याच्यावर पर्याय कसे काढायचे, भांडवलाचे प्रॉब्लेम येतील, पैसा उभा करण्याचे प्रॉब्लेम येतील. त्याच्यामध्ये हार आहे, बऱ्याच वेळा व्यवसायामध्ये हार होते मुलांचे. त्या हार झाल्यानंतर पुन्हा कसं उभं राहायचं, किंवा व्यवसायामध्ये एक भीती निर्माण असते, ती भीती कशी दूर करायची. त्याच्यानंतर संयम हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. मुलांच्या बाबतीत व्यवसाय सुरू करताना संयम नसेल तर बरेचसे व्यवसाय त्या संयमामुळे निर्णय चुकतात. त्यामुळे संयम हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर सेल, कितीही प्रोडक्ट चांगला असेल किंवा व्यवसाय चांगला असेल, मॅनेजमेंट चांगला असेल, जर प्रोडक्ट सेल नाही झाला किंवा व्यवसाय सेल नाही मिळाला तर तो व्यवसाय मोठ्या पद्धतीनं पुढे जाणार नाही. त्याच पद्धतीनं आम्ही संयमानंतर अध्यात्म हा एक खूप महत्त्वाचा विषय आम्ही बिझनेसच्या टॉपिकमध्ये शिकवतो. खूप महत्त्वाचा आहे अध्यात्म. थोडक्यात आम्ही त्याच्यामध्ये काय शिकवतो की कोणतीही गोष्ट तुम्ही चुकीची करू नका, चुकीची बोलू नका, चुकीची वागू नका. कितीही मोठा व्यवसाय असेल आणि कितीही चांगला असेल, जर चुकीच्या गोष्टी करत असताल, जसं की जे पेरणार तेच उगवणार, अर्थात मग ती जर गोष्ट तुम्ही चुकीची करायला झाला तर तो कुठंतरी जाऊन त्या व्यवसायाला ब्रेक लागतो. त्याच्या पुढचं आहे की ब्रँड, म्हणजे ब्रँड कसा डेव्हलप करायचा, त्या ब्रँडचा नक्की काय फायदा, किंवा सक्सेस झालेले लोक आहेत, आदर्श लोक आहेत, त्यांचं अनुकरण कसं करायचं, हे आम्ही त्या विषयामधून शिकवतो. त्याच्या पुढचा शेवटचा विषय जो आहे तो आम्ही रामायण आहे. म्हणजे हे जे सगळे विषय आहेत ते आम्ही एका रामायणच्या फॉर्मॅटमध्ये मुलांना शिकवलं. म्हणजे रामराज्य कसं होतं, रामाचं चरित्र कसं होतं, रामाची अर्थव्यवस्था कशी होती, रामराज्याची संकल्पना कशी होती, सल्लागार समिती कशी होती, त्यांचं मॅनेजमेंट कसं होतं, त्याच्यानंतर त्यांची अर्थव्यवस्था, सल्लागार ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ज्यांना रामायण समजलं त्यांना पूर्ण बिझनेस समजला. हे खूप चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये आम्ही रामायणाची एक पद्धत, व्यावसायिक पद्धत मांडलेली आहे, जी की मुलांना शिक्षणासाठी आवडेल. अर्थात खरं तर सर मॅनेजमेंट आणि हे खूप महत्त्वाचं असतं जसं तुम्ही सांगितलं. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा मूळ पाया कसा आहे, तुम्हाला तो किती भक्कम आहे. आणि अर्थात शिक्षण घेत असताना जर त्यांना जर पुढे बिझनेस करायचं असेल तर बिझनेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या असतात त्या तुम्ही शिक्षण घेत असताना शिकवतात. ही खरं तर खूप चांगली बाब आहे तुमच्या शिक्षणासंदर्भातली. सर हे तर व्यवसायासंदर्भात झालं. तुम्ही नोकरीसाठी देखील मुलांना शिक्षण देत असतात. तर नोकरी जर असेल किंवा नोकरी करायची असेल तर त्यासाठी शिक्षण प्रणालीमध्ये अभ्यासक्रम काय आहे? आम्ही जशी व्यवसायाची शिक्षण प्रणाली तयार केलेली आहे तशी 4 महिन्याची ज्या मुलांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी नोकरीची शिक्षण प्रणाली तयार केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही ही 16च विषय शिकवतो आणि तो हे अभ्यासक्रम सेम स्वरूपाचा आहे. 4 महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी अशा स्वरूपात समजतो. त्याच्यामधले विषय आहेत की नोकरी कशी मिळवायची, प्रमोशन कसं घ्यायचं, मुलाखत इंटरव्ह्यू कसा द्यायचा, अशा पद्धतीनं शिकवतो. की नोकरीत भविष्यात संधी कोणत्या आहेत किंवा नोकरीमध्ये भविष्य काय आहे, मी आत्ता कुठलं शिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही मॅनेजमेंट मुलांना शिकवतो की मॅनेजमेंटमध्ये नोकरीचा काय फायदा आहे किंवा संयम ठेवल्यानं नोकरीत काय त्याचा फायदा होईल, नोकरीची जबाबदारी किती महत्त्वाची आहे, जबाबदारीमुळं नोकरीमध्ये काय त्याचा नक्की फायदा होईल, देशसेवा आहे, निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आहे, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जरी छोट्या छोट्या असल्या तर मुलांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या आहेत. भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार केल्यानं मुलांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या परिवारामध्ये किंवा त्यांच्या भविष्यावर भ्रष्टाचाराचा नक्की काय परिणाम होणार आहे, ह्याही गोष्टी आम्ही शिकवतो. मॅनेजमेंटही मुलांना शिकवतो, सेल्स पण मुलांना त्याच्यामध्ये शिकवतो. सेल्समध्ये बऱ्याच ठिकाणी नोकरीमध्ये भविष्यात वाव आहे, त्यामुळे आम्ही त्या पण गोष्टी शिकवतो. अध्यात्मही शिकवतो मुलांना, म्हणजे चांगल्या गोष्टी जशा व्यवसायात गरजेच्या आहेत तशा नोकरीमध्ये पण गरजेच्या आहेत. आणि ह्या बऱ्याच म्हणजे नोकरीतल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गरजेच्या आहेत रेग्युलर आयुष्यामध्ये आणि नोकरीमध्ये एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील असं शिक्षण आम्ही 16 विषयामधून नोकरीतही आम्ही शिकवतो. अच्छा सर, मात्र तुम्ही सुरुवातीला जसं मी व्यवसायासंदर्भात विचारत होते तेव्हा तुम्ही सांगितलं की हा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही फिल्मच्या स्वरूपात तयार केलेला आहे आणि सोबतच बघितलं तर सुरुवातीला जसं तुम्ही सांगितलं की मातृभाषेमध्ये आहे. मग असं का, सध्याची परिस्थिती जर बघितली तर जी महाराष्ट्रातली मुलं असतील ते अर्थात मराठीमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला बोलतील किंवा जे इतर मुलं असतील त्या भाषेमध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असतील. सध्याची भाषा जी असते त्याला इंग्लिश या भाषेला प्रभुत्व दिलं जातं, इंग्लिश भाषेला महत्त्व दिलं जातं. मात्र त्यानंतर देखील अभ्यासक्रम जो आहे तो तुम्ही मातृभाषेत तयार केलाय आणि फिल्म स्वरूपात तयार केलाय, त्यामागची कारणं काय आहेत? आम्ही आमचा जो अभ्यासक्रम आहे तो फिल्म स्वरूपात यासाठी तयार केलेला आहे
की जो अभ्यासक्रम आहे, लहानपणी बघा एखादा धडा किंवा एखादा विषय किंवा एखादं लेक्चर आम्हाला शिकवलं, ते तेवढ्या पद्धतीत लक्षात राहिलं नाही आहे. पण एखादा फिल्म, मी शोले फिल्म बघितली जी जशीच्या तशी लोकांना लक्षात राहिली. फिल्म स्वरूपामधून मुलांना एक वेगळी आवड तयार होते. लेक्चर किंवा बाकीचे जे विषय असतात त्याच्यातून मुलांना थोडंसं बोरिंग वाटतं. आणि मातृभाषेच का, जर एखादी गोष्ट मला दुसऱ्या भाषेमध्ये किंवा इंग्रजीमधून मला शिकायची, माझी भाषा मराठी आहे, मला जर एखादी गोष्ट इंग्रजीमधून शिकायची असेल तर त्यासाठी मला 6 पट एनर्जी जास्त लागते. बघा, मी पण डॉक्टर झालो असतो जर मला शिक्षण डॉक्टरकीचं मराठीमध्ये मिळालं असतं, तर मी चांगला डॉक्टर झालो असतो. त्याच्यासाठी इंग्रजची गरज नाही. किंवा अमेरिकेचा किंवा इंग्लंडमधला एखादा पेशंट माझ्याकडे येणार नाही, तो मराठीच येणार आहे. त्यामुळं समजायला सोपी आणि एक आवड निर्माण होईल म्हणून फिल्म स्वरूपात आणि मातृभाषेमध्ये आम्ही आमची जी शिक्षण प्रणाली तयार केलेली आहे ती तशा पद्धतीने तयार केलेली आहे. अच्छा, म्हणजे मुलांना लवकरात लवकर समजावं आणि ते सहजरित्या त्यांना लक्षात यावं. निश्चितच. आणि खरंय, आपण कुठलाही मूवी बघितला तर तो अगदी शब्दासह तो लक्षात राहतो. तर निश्चितच त्याचा फायदा मुलांना होईलच. आणि सर, हे तर जनरल डिग्री पर्यंतच्या मुलांसंदर्भात आपण बोललो. आता जर मास्टर डिग्री कोणी करत असेल किंवा PhD पर्यंत गेलेलं असेल, कुठली मोठी डिग्री करत असतील मुलं, तर त्या मुलांना देखील तुमचं हे जे शिक्षण आहे, जी शिक्षण प्रणाली आहे ती उपयोगात पडू शकते? हो. म्हणजे छोट्या डिग्रीपासून जे मास्टर केलेले आहेत त्याही लोकांना आपली शिक्षण प्रणाली खूप उपयोगाची आणि गरजेची आहे. का तर आपण बघतो की एखाद्या कंपनीमध्ये CEO पोस्टचा एखादा व्यक्ती आहे आणि त्याच कंपनीमध्ये एखादा वर्कर आहे, त्यांची डिग्री सेम आहे, पण त्या CEOला 25 लाखाचं पॅकेज दिलं जातं आणि त्या वर्करला 25,000चा पगार दिला जातो. डिग्री तर सेम आहे. तर हे असं का? तो CEO आहे, तो गुंतागुंतीचे प्रश्न सोडवतो, त्याच्यानंतर जबाबदारी तो खूप घेतो. म्हणजे जबाबदारी घेतो, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवतो, म्हणून CEOला पगार जास्त दिला जातो. त्यामुळे आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये हे शिकवलं जातं की तुम्हाला डिग्री पण सेम आहे, पण तुम्हाला प्रमोशन कसं घ्यायचं किंवा गुंतागुंतीचे प्रश्न कसे सोडवायचे, स्किल कसं डेव्हलप करायचं. त्याचबरोबर व्यवसायामध्ये पण आपण शिक्षण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की MD MBBS जे MD डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर आहेत, त्यांच्याकडं ग्राहक कमी आहे किंवा पेशंटची संख्या कमी आहे, पण BHMS झालेल्या डॉक्टरकडं गर्दी खूप आहे. तर हे असं का? डिग्री तर त्याच्यापेक्षा त्याची कमी आहे, परंतु हे असं का? तर त्या BHMS झालेल्या डॉक्टरला व्यवसाय समजला. डिग्री बरोबर व्यवसायाची पद्धत समजणं ही खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं मोठी डिग्री असणारा लोकांनाही आमची शिक्षण प्रणाली खूप उपयुक्त आहे असं मला वाटतं. निश्चितच. मात्र सर, आज आपण बघितलं तर पूर्ण वर्ल्डमध्ये, नॉट ओन्ली इन इंडिया, पूर्ण आज जगभरामध्ये टॉप 5 मध्ये जर रिचेस्ट मेनची यादी ओपन करून बघितली, सगळ्यात श्रीमंत व्यक्तींची यादी, तर टॉप 5 मध्ये अजूनही भारतीय नाही आहेत. तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि आताची शिक्षण प्रणाली त्यासाठी कारणीभूत आहे का? 100% आपल्या देशाची शिक्षण प्रणाली त्यासाठी कारणीभूत आहे. टॉप 5 काय टॉप 10 मध्ये जरी आपण विचार केला तर जगाच्या टॉप 10 मध्ये सुद्धा भारतीय नाही आहेत किंवा एखादं नाव त्याच्यामध्ये येतं. तर हे असं का आहे? हे असं का आहे? तर याच्यामध्ये टॉप 10 मध्ये असणारी लोक किंवा टॉप 5 मध्ये असणारी ही लोक कोण आहेत? म्हणजे जे पिढ्यानपिढ्या श्रीमंत असणारी किंवा त्यांचे पूर्वज श्रीमंत होते म्हणून ते नाहीत. त्यांनी काय केलं, एखादा त्यांचा स्वतःचा फॉर्म्युला डेव्हलप केला. जसं आपण फेसबुक, गुगल बघतो, त्यांचा फॉर्म्युला डेव्हलप केला आणि त्याच्या जीवावर ते टॉप 10 मध्ये किंवा टॉप 5 मध्ये श्रीमंत झाले. आपल्याकडं काय होतं, आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याकडं मुलं एखादा फॉर्म्युला पटापट पाठांतर करतील, पाठ करून दाखवतील, पण स्वतःचा फॉर्म्युला डेव्हलप करत नाहीत. थोडक्यात आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये, शिक्षण प्रणालीमध्ये स्किल डेव्हलप मुलांचं केलं जात नाही. त्यामुळं आजही जगाच्या टॉप 10 मध्ये आपली मुलं नाही आहेत किंवा आपली लोक नाहीत. याला खरंच मलाही वाटतं की आपली शिक्षण प्रणाली खरोखर कारणीभूत आहे. सर, नुकताच 12वी आणि आपण कालच बघितलं की 10वीचा देखील जो रिझल्ट आहे तो घोषित झालेला आहे. तर आता 10वी किंवा 12वी जे झालेले मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही काय ॲडवाईस करू शकता? 10वीचा आणि 12वीचा रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये बरेच मुलांना मार्क कमी मिळाले किंवा बरेच विद्यार्थी नापास देखील झाले. की कसं ठरवू शकतं की 3 तासाचा पेपर आयुष्याची दिशा हे ठरवू शकत नाही. मला मार्क कमी मिळाले
किंवा मी नाराज व्हायची आणि नर्वस व्हायचं त्याच्यामध्ये काहीच कारण नाही आहे. आज आपण बघतो न्यूटन हा शाळेच्या बाहेर तयार झाला. आज न्यूटनवर PhD केली जाते. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन हे शाळेच्या बाहेर तयार झाले. शाळेच्या बाहेर ते तयार झाले, पण त्यांच्यावरती आज PhD केली जाते. म्हणजे शिक्षण कमी जरी असेल किंवा तुम्ही नापास झाला तरी हे महत्त्वाचं नाही की मुलं किती आयुष्यामध्ये मुलं 12वी 10वीत किती पास झाली, आयुष्यात किती पास झाली किंवा यशस्वी किती झाले हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं कोणीही नर्वस व्हायचं काही कारण नाही. आयुष्याची दिशा तुमची 10वी आणि 12वी ठरवू शकत नाही. कमी शिकलेली लोक पण खूप उंचीवर आहेत किंवा यशस्वी झालेत. निश्चितच. तेव्हा जर शिक्षण कमी जरी असेल तरी अनेकांना आपण बघतो की यशस्वी आज आपण बघतोय झालेले आहेत, पण शिक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्या शिक्षणामध्ये नेमक्या कोणकोणत्या बदलांची गरज आहे याच विषयावर आपण सर ब्रेक नंतर देखील चर्चा करणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त झी24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थ्यांसाठी अतिशय आजचा विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण बदलत्या काळात शिक्षण प्रणाली कशी असावी या विषयावर आज आपण बोलतोय. आणि डॉक्टर सागर शिंदे आहेतच आपल्यासोबत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. सर, आपण जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आतापर्यंत कोणकोणत्या विषयांमध्ये बदल करणं गरजेचं आहे ते तुम्ही सांगितलं. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जर शिक्षण गरजेचं आहे तर शिक्षण देणारा व्यक्ती अर्थात शिक्षक देखील तेवढाच गरजेचा असतो, महत्त्वाचा असतो. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की अनेक शिक्षक आंदोलन करतायत. का तर पगारवाढीसाठी किंवा योग्य जॉबसाठी. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच शिक्षकांना चांगला पगार मिळणं गरजेचं आहे का? त्यावर तुमचं काय मत आहे? हो, 100% शिक्षकांना चांगला पगार मिळाला पाहिजे. आपल्या देशामध्ये शिक्षक आणि सैनिक ह्या लोकांना खूप जास्त पगार दिला पाहिजे. हे असं का की सैनिकांच्या हातामध्ये चालू वर्तमान काळ आहे किंवा देश आहे. देशामध्ये तुमच्याकडे किती संपत्ती आहे, म्हणजे तुम्ही 1000-2000 कोटीचे मालक आहेत, पण देश जर सुरक्षित नसेल तर त्या संपत्तीची व्हॅल्यू शून्य आहे. जे की आपण युक्रेनमध्ये बघितलं किंवा अफगाणिस्तानमध्ये बघितलं की सगळ्या संपत्ती सोडून लोक बाहेर पडली. त्यामुळे सैनिकांना खूप पगार पाहिजे. त्याचबरोबर शिक्षकांना, म्हणजे देशाचं खरं भविष्य आहे ते शिक्षकांच्या हातात आहे. बऱ्याच ठिकाणी बघतो की शिक्षकांना खूप कमी प्रमाणात पगार दिला जातो. त्यामुळं शिक्षकांचा फोकस विद्यार्थ्यांवर किंवा शिकवण्यावर राहत नाही आहे. त्यामुळं शिक्षक काय करतात, वेगळा एखादा व्यवसाय किंवा त्यांच्या आयुष्याच्या गरजा किंवा फॅमिलीच्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडतात. चूक त्यांची नाही, जर त्यांच्या गरजाच पूर्ण होणार नसेल तर त्यांनी मार्ग निवडणं बरोबर आहे. त्यामुळे शिक्षकांना आपण परदेशात बघतो, मुलं ज्यावेळेस आपली मुलं शिक्षणासाठी जातात आणि डेव्हलप होतात तर त्या ठिकाणी शिक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात पगार दिला जातो किंवा त्यांना दुसरं काय बघायची आवश्यकता नसते शिक्षकांना. तसं आपल्या देशामध्ये होत नाही. शिक्षकांना आणि सैनिकांना आपल्या देशामध्ये सर्वात जास्त पगार दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि सर, जसं तुम्ही सांगितलं की शिक्षण प्रणालीमध्ये बदल गरजेचा आहे. हा शिक्षण प्रणालीमधला जो बदल आहे तो किती वर्षातून करणं गरजेचं तुम्हाला वाटतंय? शिक्षण प्रणालीमध्ये बदल हा गरजेचा आहे. तो मला असं वाटतं की कमीत कमी 10 वर्षातून बदल घडणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुवमेंट बदलत आहे, पण शिक्षण प्रणाली तीच आहे. आज जे मी शिक्षण घेतोय हे पुढच्या 10 वर्षानंतर उपयोगी पडेल असं काही नाहीये. म्हणजे आज आपण जेवढे प्रगत देश आहेत ते बघतो की ते फक्त त्यांच्या शिक्षण प्रणाली स्ट्रॉंग आहे किंवा मजबूत आहे म्हणून ते पुढे गेलेत. समाजाला आणि देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं असेल तर शिक्षण प्रणाली पहिली स्ट्रॉंग पाहिजे. आणि सर, तुम्ही मला सांगा की तुम्ही जसं म्हणताय की शिक्षण प्रणाली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. भविष्यात तुम्ही शिक्षणाकडे कसं बघतात? काय काय बदल तुम्ही घडवण्यासाठी इच्छुक आहात? आम्ही जी शिक्षण प्रणाली डेव्हलप करत आहोत ती पुढची भविष्यातील जी शिक्षण प्रणाली असेल ती आमची गुरुकुल पद्धतीवर आधारित असेल. म्हणजे मुलगा 4 वर्षाचा झाल्यानंतर तो त्या गुरुकुलमध्ये किंवा त्या शाळेमध्ये घातला जाईल. 4 ते 6 वर्ष मुलाला फक्त आणि फक्त खेळण्यासाठी किंवा शाळेची आवड निर्माण होण्यासाठी तो मुलगा जाईल. त्यांना कोणतंही शिक्षण दिलं जाणार नाहीये. तो खेळणं, बागडणं, दंगा करणं एवढंच काम फक्त मुलाला असेल. 6 वर्षानंतर 6 ते 16
वयोगट म्हणजे पुढची 10 वर्ष खरंय मुलांना सर. हां. मुलांना फक्त शिक्षण दिलं जाईल सर्व विषयांचं, पण त्याच्यामध्ये म्हणजे अगदीच मुलांच्या वयानुसार त्यांना शिक्षण मिळणं खूप गरजेचं आहे. खरं तर ही आपली जी चर्चा आहे ती पुढच्या कार्यक्रमात अशीच सुरू राहणार आहे. मात्र अगदी वेळेअभावी आपल्याला इथंच थांबावं लागते. तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू. तेव्हा मुलांच्या आयुष्यामध्ये योग्य वेळी योग्य शिक्षण मिळावं, ज्यामुळे त्यांना योग्य व्यवसाय आणि नोकरी मिळेल, यासाठी सागर शिंदे सर प्रयत्न करतायत आणि शिक्षण प्रणालीमध्ये बदल घडवण्यासाठी ते प्रयत्न करतायत. त्यामुळे निश्चितपणे त्यांना मदत करा आणि पुढे या. स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून त्यांच्या शिक्षण प्रणाली संदर्भात माहिती घेऊ शकतात. या कार्यक्रमामध्ये मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24